नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. सध्या अपार आय डी बनवण्याचं काम चालू आहे आपल्या शाळांमध्ये. 30 नोव्हेंबर ही त्याची अंतिम तारीख आहे. अजून दोन ते 3 दिवस त्याला बाकी आहेत. मित्रांनो, अपार आय डी तयार करताना बरेचसे एरर येत असतात. त्यापैकी एक प्रत्यक्ष एरर आपण समोर लाईव्ह बघणार आहे आणि त्या एररला कसं टॅकल करायचं किंवा एरर कसा काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता मी एक अपार आय डी तयार करतो आहे. अपार आय डी तयार करताना आता जनरली तुम्हाला माहीत आहे की अपार आय डी तयार करताना कोणत्या बाबी बघितल्या पाहिजे. इथे आपण पालकांचा आधार नंबर टाकत आहे. आधार घेतलेला आहे आपण त्यांचं. त्यानंतर आधार टाकल्यानंतर आपल्याला स्थळ टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे आणि प्रत्यक्ष कुठला एरर येतो आहे तो बघायचा आहे. ठीक आहे, आता मी दिनांक टाकतो. ओके, आणि आता हे सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे बघा हा एक मुलांचा अपार आय डी तयार करताना हा एक जनरली दिसणारा एक एरर आहे बघा. अपार सर्व्हिस एरर, यू हॅव रिच्ड द मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर दिस मोबाईल नंबर, प्लीज ट्राय अ डिफरंट नंबर. मित्रांनो, हा एरर का येतो आणि याचं कसा एरर काढायचा हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता आपण इथे उजव्या बाजूला आपला जो टोटल स्कूल स्टुडंट आहे लिस्ट त्याच्यामध्ये जात आहे आणि ॲक्टिव्ह स्टुडंटमध्ये गेलेला आहे. आता हा विद्यार्थी आपण सिलेक्ट करूया. हा विद्यार्थी सिलेक्ट केल्यानंतर त्याचं जे जनरल प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा एरर बघा. इथे मोबाईल नंबरच्या ज्या ठिकाणी आपण 10 वेळा 9 अंक टाकलेला आहे आणि जिथे मोबाईल नंबर टाकलेला नसतो अशाच मुलांसाठी हा एरर येतो. इथे आपण मुख्याध्यापकांचा किंवा पालकांचा मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. ज्या मुलांचे मोबाईल नंबर उपलब्ध नव्हते तेव्हा आपण 999 असे अंक टाकले होते आणि ते अंक टाकल्यामुळे आपल्याला हा एरर येत आहे. आता मी पुन्हा अपार सर्व्हिसमध्ये गेलेला आहे, अपार मॉड्यूलमध्ये गेलेला आहे. त्याच विद्यार्थ्याला आपण सिलेक्ट करणार आहोत. त्या विद्यार्थ्याचे जे डिटेल आहे, वडिलांचं नाव, त्यानंतर नाते, त्यानंतर आधार आणि आधार क्रमांक ही जनरल माहिती टाकून घेऊया. मित्रांनो, जेवढ्या विद्यार्थ्यांचा आपण मोबाईल क्रमांक टाकलेला नाही त्या सर्व मुलांना हाच एरर येणार आहे. आता हा एरर निघतोय का ते बघूया. त्याच्यानंतर आधार सिलेक्ट करूया, त्यांचा आधार क्रमांक टाकूया आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला स्थळ आणि दिनांक टाकायचे आहे आणि अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचा एरर निघतोय का, अपार आय डी तयार होते का ते बघूया. आता इथे टाकून घेतो मी अंक. ठीक आहे, आधार टाकून झालेला आहे. खाली आता आपण स्थळ टाकूया. स्थळ टाकल्यानंतर आपल्याला इथे बघा ओका सबमिट केलं आणि इथे बघा अपार आय डी त्याचा तयार झालेला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला जर विद्यार्थ्याच्या नावामध्ये मायनर चेंज करायचा असेल तर आपण तो चेंज करू शकतो. जसे आधारवर नाव आहे तेच कॉपी करून त्या आपल्या रजिस्टरवरचं नाव जे आहे ते बदलून टाका, काही पण अडचण येत नाही. त्यानंतर जर तुम्हाला मोठा बदल असेल नावामध्ये तर SO3 फॉर्म भरून आपल्याला पंचायत समितीला द्यायचा आहे. अशा प्रकारे व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.